बुलंद आवाज, महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। काँग्रेसच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची निवड। नांदेड जिल्हा पूर्वी काँग्रेसमय होता, येणाऱ्या काळात देखील नांदेड जिल्हा काँग्रेसमय राहणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला साबित ठेवून नूतन जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी केला विश्वास व्यक्त। काँग्रेसच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची निवड करण्यात आली आहे। राजेश पावडे हे काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून काम करीत आहेत। अनेक वर्षापासून काम करत असल्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेसने सोपवली। नांदेड जिल्हा पूर्वी काँग्रेसमय होता, येणाऱ्या काळात देखील नांदेड जिल्हा काँग्रेसमय राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज करू असा विश्वास काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी केला आहे। तर पाहूया नूतन जिल्हाध्यक्ष राजेश पावडे काय म्हणाले। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र डोंगरे, नांदेड। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आज्ञेनुसार आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उत्तर मला अध्यक्षपदी निवड केलेली आहे। तसेच प्रदेश कमिटीवरही आमच्या नांदेड जिल्ह्यातले 4-5 जणांची नियुक्ती केलेली आहे। आज शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या जयंतीनिमित्त आमचे खासदार यांनी दिल्लीमध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून पत्र दिले आणि मागणी केली आणि आज मी जिल्हा अध्यक्ष झाल्याबरोबर पहिली आमची अशी मागणी आमच्या नांदेड जिल्ह्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून की शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा ही एक विनंती। आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका असो, जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जे आहेत त्या पुढे ताकदीशी लढू। नांदेड जिल्हा हा पहिला काँग्रेसमयच होता, येणाऱ्या काळातही काँग्रेसमयच राहील। जे गेले त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगतो नांदेड उत्तर आणि दक्षिण दोन्ही मिळून आणि काँग्रेसचा पालिकेला साबित ठेवून आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिका, जिल्हा परिषद आम्ही स्वतः काबीज करू। नाही, भाषणामध्ये मी तसं म्हणलो नाही। 12 जागा नाही, 12 वार्ड आहेत नांदेड उत्तरमध्ये। त्या वार्डाबद्दल मी असं बोललो की त्या वार्डातले सगळे जे इच्छुक आमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत, मुस्लिम बांधव असो, ओबीसीचे असो, सर्व समाजातील जे कार्यक्षम आहेत त्या लोकांची मी चर्चा करून आणि मग ज्या मॅक्झिमम मी माझ्या उत्तरमधून जे मॅक्झिमम नगरसेवक आणि जिल्हा परिषद निवडून आणण्याचा प्रयत्न करील आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नांदेड उत्तर आणि दक्षिण चांगलं काम होईल त्याचा निर्णय आता आमचे खासदार साहेब घेतील। सर, उत्तरमध्ये शिंदे शिवसेनेचे रनिंग आमदार आहेत, त्यांना कसं आव्हान देणार? उत्तरमध्ये जे रनिंग आमचे आमदार आहेत किंवा दक्षिणमध्ये जे आमदार झाले तर ते चोरो की बाजार में ते चोरी जनतेला सर्व माहीत झालेली आहे आणि ते कसे आमदार झाले हे सर्व जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। आज राहुल गांधी देशामध्ये आज परवा जे लोकसभेमध्ये बोलले त्यावेळेस मोदी साहेबांना 4-5 वेळेस पाणी प्यावं लागलं आणि जी गोष्ट सच्ची बात जो रहती है वो सच्ची रहती है। आणि तुम्हाला एक सांगतो की उत्तरमध्ये जे तुम्ही जे म्हणता की नाही, उत्तरचा एक मी तर असं म्हणेल की चला ठीक आहे, त्यांनी शेवटच्या क्षणाला जी मतदान वाढावाढी केली त्याच्यामध्ये ते निवडून आलेले आहेत। खरा उमेदवार आमचा उत्तरचा आणि दक्षिणचा पहिला काँग्रेसचाच आलेला आहे असं माझं ठाम मत आहे। 100% फरक आहे। त्याचं कारण हे ते सांगतो तुमच्याप्रमाणे की कारण हे आहे की काँग्रेस ही सर्व धर्मभाव सर्वांना घेऊन चालणारी पक्ष, जातीवादी पक्ष नाही। मुस्लिम बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांची वारसा असो, सामान्य जनता ही या सरकारला कंटाळलेली आहे। सर्व ओबीसीचे असो, सर्व बहुजनांचे सर्व कार्यकर्ते, नेते, सर्वजण आता काय झाले माहिती आहे का, येणाऱ्या काळामध्ये फक्त त्यांनी काही लफडे करू नयेत आणि पेट्यामध्ये इकडे तिकडे जर घोळ केले जाताना आपण काय होतो, पण एवढं नक्की की जनता आमच्या पाठीमागे आहे, राहुल गांधीच्या मागे, महाराष्ट्रात काँग्रेसच्या मागे आहे।